बरोबर वर्षभरापूर्वी बीडच्या मसाजोगमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून क्रूर हत्या करण्यात आली होती। देशमुख यांच्या अमानवीय हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। गेल्या वर्षभरात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, मात्र सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे या मागणीवर देशमुख कुटुंबीय अद्यापही ठाम आहेत। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं अख्खा महाराष्ट्र हादरला होता। त्या क्रूर आणि अमानवीय घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय। आधी संतोष देशमुखांचं अपहरण, त्यानंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या, त्यानंतर वर्षभरात या घटनेवरून राज्यात अनेक पडसाद उमटले। 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। केज तालुक्यातल्या दैठणा परिसरात त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। दुसऱ्या दिवशी 10 तारखेला मनोज जरांगे पाटील मसाजोगमध्ये पोहोचले। तब्बल 8 तास ठिय्या दिल्यानंतर पोलीस अधीक्षक फौज फाट्यासह आंदोलनस्थळी पोहोचले। पोलीस अधीक्षकांनी 3 दिवसात आरोपींना अटक करू असं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं। 3 दिवसानंतर कुठल्याही आरोपीला अटक झाली नाही, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाला खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर, आष्टीचे आमदार सुरेश धस, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर पाठिंबा दिला। 9 दिवसानंतर 5 आरोपींना अटक करण्यात आली। यात विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक यांच्यासह 5 आरोपींना अटक झाली। त्यापूर्वी 12 डिसेंबरला वाल्मिक कराड याच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये CID कार्यालयात स्वतःहून शरण आला। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाली। केज न्यायालयानं खंडणीमध्ये जामिनाची मागणी केल्यानंतर CID अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष मकोका न्यायालयात आतापर्यंत 20 सुनावण्या झाल्या। 12 डिसेंबर रोजी या प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित करण्यात येणार आहे। या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे। देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। यातील आरोपी कृष्णा आंधळेचा अजूनही थांग पत्ता लागलेला नाहीये। देशमुख कुटुंब आजही न्यायासाठी लढा देत आहे, तर 365 दिवसात म्हणावी तशी कारवाई झाली नसल्याची खंत देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। तुम्ही गावात फिरता, ज्यावेळेस तुम्ही आमच्या कुटुंबात जाताल त्यावेळेस तुम्हाला भावना कळतील की काय भावना आहेत। आई सकाळपासून हंबाटा फोडते, आई गळ्यात पडून रडते की मी कुठून आणू तुझ्या दादाला, कुठं आहे, मला वाट बघते मी, 1 वर्ष झालं कुठं आहे दादा, आणि भयान परिस्थिती आहे तिथली। मला लढायचं आहे, मी लढतोय। आज 1 वर्ष झाले। खरं तर आत्तापर्यंत न्याय मिळायला पाहिजे होता, परंतु अजून चार्ज फ्रेम देखील नाही। येणाऱ्या 12 तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे असं सांगितलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता आणि या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे होती, आमची ही भावना आहे। संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं तरी अजूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी आहे। आरोपींना फाशी होत नाही तोवर हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा देशमुख कुटुंबियांनी दिला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।